लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा नगराची पाणी पंचायत, नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे कधी? शिंदखेडा नगरपंचायतीच्या सुमारे 21 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या फेज 1 संदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित होते। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार एका खासगी प्लॉटमधून पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात आली असून त्याच जागेवर आता घराचं बांधकाम झालंय। त्यामुळे भविष्यात या पाईपलाईनची दुरुस्ती किंवा देखभाल करण्याची वेळ आल्यास ती नेमकी कशी केली जाणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या प्रकरणाबाबत लोकवृत्त मराठीने संबंधित कर्मचारी आणि जबाबदार अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। फेज 1 आणि फेज 2 संदर्भात त्यांनी काय भूमिका मांडली तेही आपण पुढे ऐकणार आहोत। या योजनेत पाईपलाईन टाकताना आवश्यक तांत्रिक नियम, मंजूर आराखडा आणि संबंधित विभागाची परवानगी यांचे पालन झाले होते का? तसेच भविष्यात देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कशी पार पाडली जाणार याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात। याशिवाय शिंदखेडा शहरात आणखी एक चर्चेचा विषय समोर येतोय। स्थानिक पातळीवर अशी चर्चा सुरू आहे की 21 कोटी रुपयांच्या फेज 1 पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुमारे 7.5 किलोमीटर पाईपलाईन शहरालगतच्या गावाच्या दिशेने टाकण्यात आली आहे। मात्र या चर्चेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। त्यामुळे या संदर्भातील वस्तुस्थिती काय आहे, संबंधित काम मंजूर आराखड्यानुसारच करण्यात आले आहे का आणि त्यामागील प्रशासकीय कारणे काय आहेत याबाबत नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट खुलासा करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। या वृत्तातून कोणावरही आरोप करण्याचा हेतू नसून नागरिकांच्या प्रश्नांना प्रशासनाकडून अधिकृत उत्तर मिळावे हा एकमेव उद्देश आहे। आता पाहूया या पाणी योजना प्रकरणावर संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमकं काय सांगितलंय। डीपीजीवरचं बी दाखवलं सर। त्यानंतर चौक मध्ये गरम पाणी चौक मध्ये 4 वालला एकच वालवर 4 करून दिला। चुकीच्या पद्धतीचे काय ते तुम्हाला सांगतो मी। इथं चला तुम्हाला डीपीजीवर दाखवतो। 12 इंची मधून 4 इंची पाईपलाईन 7.4 काढलं त्यांनी आणि 4 इंचवर किती वाल जोडायला पाहिजे? 6 वाल जोडले। 6 वाल मध्ये 4 इंची मध्ये त्याच लाईनीवर 4 इंचीवर 4 वाल तुम्ही इंजिनियर आहे त्याच्या 4 वाल बसून दिले 4 इंचीवर म्हणजे इंजिनियर तो सांगतो माझं पद्धत काम करतो। ते आता मी रात्री बंद केलं तेव्हा ते काम सुटसुटीत झालं। त्यांची पद्धती सांगू द्या आणि तो इंजिनियर म्हणतोय साहेब आपलं इथं जर आपल्याला कनेक्शन दाखवा ना माणसं आहे का कॉन्ट्रॅक्टर जेवढे साहेबांचा वाचा आहे अरे बाच्याने चालणार इंजिनियर इंजिनियर आहेत ना इंजिनियर काम करतात पूर्ण साईड नाही इंजिनियर आहेत तुम्ही बोलले ना मानमात आहे का दिल्ली आहे का इंजिनियर आहेत ना तुम्ही तो म्हणतोय मग इंजिनियर नाही तुम्ही इंजिनियर तू बोला इंजिनियर तुम्ही नाही तू बोला का मला इंजिनियर आहेत का अधिकृत नाही इंजिनियर मी काम मग कशाला माझ्या पद्धतीने करा। तुला माहिती का गावामध्ये काय प्रॉब्लेम आहे? पूर्ण शहराचा प्रॉब्लेम माहिती का? घर बांधताना आता इथं घरामध्ये पाईपलाईन आहे कोणी सांगितलं तुम्हाला? कॉलनीमध्ये घरामध्ये खाणं पाहिजे देवरेचे बाचे हा बस आहे. तुम्ही तुम्हाला याच्यातली टेक्निकल तांत्रिक माहिती माहिती हा तुम्ही म्हणतात ना परत इंजिनियर यांना सांगतात मी इंजिनियर आहे इंजिनियर अधिकृत आहेत ना तुम्ही मग त्यांना इंजिनियर आहेत त्याच्यातलं तुम्हाला माहिती आहे ना ते सांगा। मी आता जवळजवळ मी 7 वर्ष अनुभव नका सांगा तुमच्या कागदोपत्री तुम्ही इंजिनियर आहात कागदोपत्री नाही हा, हे महत्वाचे आहे। कागदोपत्री नाही येत ना, हे PMC सांगा. तुमच्या समोर इंजिनियर काम करतो का? त्याचं कागद आपल्याकडे बघा त्यांनी पीएमसीचे कागद दाखवा एकच मिनिट पीएमसी तुमच्या समोर इंजिनियर काम करतोय का इथं? तुम्ही सांगा सुपरवायझर इंजिनियर नाहीये. त्यांना अनुभव आहे आहे का? का इंजिनियर ते सांगा. ट्रायल आहे का समोर त्यांना? इंजिनियर काम करतो का? आमच्या सोबत इंजिनियर नाही आहे नाही का? ते येणार, तिथे येणार. कोणा याच्यात माणूस आहे ना ते सुपरविजन नाही इंजिनियर आहेत का हो का नाही ते प्रश्न आहे. इंजिनियर नाही नाही येत नाही का? पीएमसी मी नाही PMC तुम्ही बघा, देखभाल PMC काय तुम्ही करता देखभाल? कोणी देखरेख पाहिजे तुम्ही देखरेख पाहिजे हा इंजिनियर इंजिनियर आहे. नाही, याला अनुभव नाही तरी तुम्ही त्याला मान्यता देतात म्हणजे तुम्ही पीएमसी आहे हा. तुमच्या ह्याच्याने बिल निघणार आहे तुम्ही सांगणार आहे आम्हाला पाणी कसं झालंय कसं झालं तुम्ही पीएमसी आहे अहो, मग इंजिनियरच काम दाखवतील ना. काम करतोय फक्त याची डिग्री इंजिनियर आहे पण त्याच्याकडे सुपरवायझर म्हणून काम करतोय असं त्याचं मत नाही आणि ते पीएमसी आहे ना ते पीएमसी तर ते पण इंजिनियरच आहे ना इंजिनियरच नाही, अहो, नाही, काही नाही, इंजिनियर नाही, त्यांना नाही, काय नाही. समजतंय तिथं सांगा तुम्ही केलं का त्यांनी नाही, माणसांनी मला इथे सांगा ना. इंजिनियर काम करतोय का हे माहिती पाहिजे. हा. या विषयावर 21-23 कोटीची योजना आहे तुम्ही बाचेला का करा ते? दुसरा आपण नगर पंचायत पासून ते खाडीच्या कोपऱ्यापर्यंत रस्त्याच्या कोपऱ्यापर्यंत 6 इंची पाईपलाईन पाणी त्या भागाला जात नव्हतं। त्यासाठी आपण पाईपलाईन टाकतोय। टाकताना पाईपलाईन कोणीतरी बंद केली
अधिकाऱ्यांना किंवा त्यांना देऊन परत सॉल्व्ह केला का? नाही केला. 6च्या 4 करून मोकळं होऊन गेले. 2 ठिकाणी टिया लावायच्या होत्या. 6/4 टिया लावला पाहिजे त्या भागाला. पाणी कसं येईल? तुम्हाला काही आलं का ते? इजिप आपण काम पण केलं अशी तुम्ही ते निवारण केलं का? मग त्यांना सांगितलंय ना. मग तिथं काम थांबलं, तिथं जोडून दिलं, खड्ड्यामध्ये गेलं. आता त्यांच्या मुरुम काळाचे चालू आहे. तिथं मोठा लीक आहे, त्यांना 3 हप्ता दाखवून दिला, तो काम होत नाही. इथं 2 वॉलच्या 1 वॉल करायचा आहे. 4 इंची पाईपलाईन केली, 6 इंची पाईपलाईन आहे. 6च्या 4 मध्ये टी, इथं वॉल, हा 4 मध्ये 1 वॉल. हा 6चं पाणी गेलं, इथं 4 इंची मध्ये 2 ठिकाणी वाटा पडलंय. म्हणजे 6 पूर्ण जायला पाहतो, 6ला 4 जायला पाहतो. 4 मध्येच मारून दिलं. कॉलनीमध्ये 8 गल्ले गेले कसे? 8 7 करा. त्याला ग्रामपंचायत जेवढ्याला काय सांगितलं, तिथं बी त्यांनी काय केलं, 6च्या 4 मध्ये 3 वॉल बसून दिले. ग्रामपंचायत मध्ये उघडायचं, त्याला नाही सांगितलं करू नको. नाही तुम्ही एक्सप्लेन करा ना. काय म्हणलं ऐकत नाहीये. तुम्ही एक्सप्लेन करा ना. कुठला आहे? हे महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.